नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. मी आलो आहे गावाकडं. काल आलो होतो, काल जरा अर्जंट काम होतं गावाकडं माझं. काल काही व्हिडिओ बनवून शिकलो मुलं. आता सकाळी राहणार आलो, आजी बोलले राहणार थोडा येडा करायला यायचे. सोयाबीन आणि धने काहीतरी धने काढायला आलेत का नाही ते बघायचे होते. राहण्यात आले तर व्हिडिओ सुरू करूया. आणि आज 3 वाजता मला कामाला जायचे, आज निघायचे थोड्या वेळाने. तर बोललो व्हिडिओ सुरू करूया. आणि गावात सप्ताह बसलेला आहे, सप्ताह वगैरे दाखवतो तुम्हाला. आणि आजचा व्हिडिओ काही छोटाच राहणार आहे, जास्त काही मोठा राहणार नाही आहे. आणि झोपेतून उठून आलो आहे मी. 9 साडेनऊ वाजले तर आजी गेली राहणार बघायला. मी पण तिकडे चाललो आहे. तर चालू आहे तर तुम्हाला राहणार जाऊ, तुम्हाला आपण सोयाबीन दाखवतो. आणि सोयाबीन तुला बघून झालं मग घरी जायचं. घरी आले पुढचा प्लॅन, मग नंतर तुम्हाला सांगतो. हे आपलं हे सोयाबीन आहे. असं हे 3 एकर क्षेत्र आहे. तिकडे आजी माहिती तिकडे काहीतरी धने वगैरे काढून राहिली वाटते. आले वाटते काढायला. थोडं पाऊस झाला, थोडं चिखल आहे, जरा ओलं आहे. आणि सोयाबीनमध्ये जरा तूर मिक्स आहे. तुरीच्यामध्ये एक हे घातलेलं आहे. सोयाबीनला आले शेंगा, तुम्ही आता बघू शकता का शेंगा आहेत. शेंगा आल्यात आता काही दिवस काढले. दिवाळीच्या याच्यात काढायला येते, दिवाळीच्या महिन्यामध्ये काढायला येते काहीतरी. आता कुरम वगैरे झाली त्यामुळं आता काढत बांधले. धने आलेत काढायला. तिकडं तुम्हाला दाखवत झूम करून. आजी तिकडं धने काढतीये. कुठे गेली मला दिसेनाच, बसली खाली. ही अशी तूर आहे. ही जरा थोडी पातळ झाली एवढ्या याच्यात, कसं काय झाली काय माहिती. पण तिकडं पलीकडं तिकडं जी लांब तिकडं दिसतंय तिकडं ते तिथं तिकडं लय भारी आहे. तिकडं काय पहिल्यापासून करतो. इकडून इकडे ज्वारी असते, पण ह्यावेळेस ज्वारी पण वगैरे काहीच नाही आहे पेरलेलं. सगळी सोयाबीन आणि तूर करून टाकली. सोयाबीन काढल्यानंतर आता हरभरे करणार आहेत. आणि तर काढती ती, मी पण तिला थोडं धने काढायला मदत करतो. आणि तुम्हाला जर इकडचं दाखवतो मागून बघा. तर ते तिकडं दिसतंय, ते तिकडं ते लिंब दिसतंय समोर. तिकडं आपला पहिला व्हिडिओ मी शूट केला होता. हा आपला काय 4था व्हिडिओ आहे. तर तुम्ही आता कमेंटमध्ये सांगा यार कसा व्हिडिओ बनवतो काय. तुम्ही कमेंटमध्ये सांगत नाहीत. एवढे ओळखीचे तेवढेच कमेंट करतात. बाकीचे जर नवीन व्ह्यूअर्स असतील कोणीतरी, आता कमेंटमध्ये नक्की सांगा. मला प्रोत्साहन भेटेल तुमचे कमेंट वाचून. तर बघतो आता आपल्या धने काढतो आणि जाऊया घरी. या का आले धने काढायला? धने काढायला आले तर किती आहेत धने? धने किती आहेत? सगळे काढायचे का आता?
तर मित्रांनो विषय असा आहे आजचा. सकाळी मी रानातून घरी आलो. घरी येऊन सप्त्याकडे गेलो, त्याचा व्हिडिओ बनवला. व्हिडिओ कंप्लीट पण झाला, एडिटिंगला घेतला आणि इथून निघालो नगरला. तुम्हाला असं बोललो मी सकाळी मला 3 वाजता कामाला जायचं होतं. तर गावाच्या बाहेर 10-15 किलोमीटर मी गावाच्या बाहेर गेलो. बाहेर जाऊन गेलो की इतका पाऊस सुरू झाला, म्हणजे सलग 2-3 तास पाऊस सुरू होता. 3 वाजले मला तिकडंच. तर मग आता बोललो जाऊन उपयोग नाही आहे. आलो परत वापस घरी इकडं गावाला. तर आता बोललो तुम्हाला मी आता हे दाखवतो, नदी दाखवतो. पाऊस झाल्यामुळे नदीला त्याला थोडं पाणी आलं आहे म्हणजे फक्त डोंगरामधलं पाणी आहे. या नदीला पूर जेव्हा का येतो, जेव्हा भातोडी पारगावचं जेव्हा तळं भरतं, तळं भरून जेव्हा पाणी सांडव्यावरून पाणी पडतं तेव्हा इकडं पाणी आलं तर हे पाणी जास्त दिवस राहतं. सध्या जे पाणी आलं ते बघू एकदा. पाणी जरा थोडंसं गडूळ आहे, चप्पल धुतो मी. आणि पाणी जेव्हा पूर येतं डायरेक्ट इकडं वरती पाणी इकडं डायरेक्ट येतं. सध्या तसा पूर येतच नाही, एवढं पाऊसच होत नाही सध्या इकडं. जेवढं बनवणार होतं बघतो, जर बनवलं तर टाकन, नाही बनवलं तर नाही टाकणार. कारण की एवढ्या माणसात आपल्याला व्हिडिओ बनायची सवय नाही. त्यातली गावातल्या माणसात नाही बनवू शकत मी. बघून जर बनवला तर झाली मग तर बनवून व्हिडिओ. तर तुम्हाला नदी दाखवायला आलो तुम्ही इकडं. चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये अशाच. बाकी तर काही नाही, आजच्या व्हिडिओमध्ये काही असं काही खास नव्हतं. तुम्ही एवढी नदी बघताय तेवढंच आहे. आणि मला कमेंटमध्ये सांगा की व्हिडिओमध्ये मी काही चुका करतो किंवा काही इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे काय. आणि लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब तर नक्की करा. आता काहीतरी 50 सबस्क्रायबर्स येतं, 100 करा म्हणजे जरा मला बी बरं वाटेल. व्हिडिओ बनायला पण मला जरा प्रोत्साहन भेटेल. चांगले व्हिडिओ बनवत जाईन मी कामधाम सोडून. तर भेटू डायरेक्ट आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये. लाईक करा बरं का, नक्की करा बरं, विसरू नका. चला बाय बाय.